आज ना खरंच खूप सुंदर दिवस होता. मार्गशीर्षचा दुसरा गुरुवार आणि श्री गुरुदत्त जयंती दोन्ही एकाच दिवशी आलेलं आणि मला तर खूप आनंद झालेला. डोळ्याखाली लागलेलं ना आता भरपूर कमी झालेलं आहे. हलकासा एकदम डाग राहिलेला होता. घरातील सर्व कामं आवरली, अंघोळ वगैरे केली आणि आज मी साडी घातलेली आहे. छान तयारी वगैरे केली आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी तयार झालेली आहे. कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. पूजेची तयारी करायची होती, त्यासाठी 5 फळांची पानं हवी होती, तर ती बाहेर आणायला गेली आणि तुम्ही बघू शकता माझ्या घराचा आजूबाजूचा जो परिसर आहे तो पूर्ण हिरवळ आहे, कारण माझ्या सासऱ्यांनी खूप झाडं लावलेली आहेत घराच्या आजूबाजूला. त्यानंतर सगळ्यात पहिले तर रांगोळी काढायची राहिली होती, तर ती काढून घेतली आणि अशा प्रकारे ही सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे. सगळ्यात पहिले तर पूजा मांडून घेते. तर स्वास्तिक काढलं, तिथे चौरंग ठेवला, लाल कपडा ठेवला. सगळ्यात पहिले तर समई लावून घेतली आणि तांदूळ वगैरे ठेवला आणि कळस ठेवून घेतला. त्यानंतर देवीला वेणी घातली आणि देवाऱ्याला मस्त हार आणला होता तर तो घातला. गणपती बाप्पांची पूजा केली, देवीची ओटी ठेवली, फळं ठेवली आणि अशा प्रकारे ही जी पूजा आहे ती मांडली आहे. देवीचा आशीर्वाद घेते. पोथी वाचायचं काम ना आमच्या आत्या करतात, कारण त्यांचा पण उपवास असतो तर ते पोथी वाचतात. तर अशा प्रकारे देवीची पूजा जी आहे ती मी केली आहे. छोटू आमच्या मागे लागला होता. आज गुरुदत्त जयंती आहे म्हणून दत्तांच्या दर्शनासाठी आम्ही मंदिरामध्ये निघालो होतो. मंदिरात आल्यावर आम्ही दत्तांचा आणि दत्तांच्या पादुकांचा आशीर्वाद घेतला आणि ना मंदिराच्या खाली एक भव्य मंडप उभारलं होतं, तिथे महाप्रसादाची सोय होती. तर अगस्त्याला तिथे मी जेवू घातलं. घरी आल्यावर देवीला नैवेद्य दाखवलं. काल जे गुलाबजाम बनवले होते ना त्यातले मी 5 गुलाबजाम देवीसाठी काढून ठेवले होते, तर त्याचंच नैवेद्य दाखवलं. तर फ्रेंड्स असा होता आजचा दिवस. बाय बाय.